जय हिंद मित्रांनो, लोकांना भुरळ पाडणारे बावले तसे जगात कमीच आहेत. जसे अनाबेल आहे, बार्बी डॉल आहे, चक्की आहे आणि आपला तात्या विंचू आहे. मला आनंद वाटतोय की एक मराठी बावला पण याच्यामध्ये आहे. या व्हिडिओमध्ये आपण ना तात्या विंचू आणि अनाबेल या दोन बावल्यांच्या पॉवर कंपॅरिझन करणार आहे आणि दोघांची फाईट झाली तर कोण कोणावर भारी पडतंय ते बघणार आहे. आता ही कंपॅरिझन करताना आपण यांचं स्पीड, ड्युरेबिलिटी आणि फायटिंग स्किल आणि बाकी स्पेशल पॉवर या अशा गोष्टी थोड्या कंपेअर करणार आहे. बाकी व्हिडिओच्या शेवटी तुम्ही मला सांगा की कोण कोणावर भारी पडतंय. चला सगळ्यात आधी बोलूया स्पीड बद्दल. आता स्पीड बद्दल बोलायचं झालं तर अनाबेल ही एका जागी पडून असते. ती फक्त कुठंतरी एखादी स्केरी जंप मारते, एकदम अशी उडी मारते. बाकी ती चालत पळत असं कुठेही जाऊ शकत नाही. आता याच्या विरुद्ध तात्या विंचू हा चालतो, पळतो, झेप घालतो, सगळं काही करतो. म्हणजे स्पीडच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तात्या विंचू हा अनाबेलवर नक्कीच भारी पडतोय. आता दुसरा मुद्दा फायटिंग स्किल, फायटिंग किंवा आपण काय ड्युरेबिलिटी म्हणू शकतो. आता फायटिंगमध्ये बोलायचं झालं तर अनाबेल ही परत एका जागी पडूनच राहते. ती असं हँड टू हँड कॉम्बॅट कुणाबरोबर करू शकत नाही. पण याच्या विरुद्ध आपला तात्या विंचू मात्र अगदी हँड टू हँड कॉम्बॅट करतोय, फायटिंग करू शकतोय, एका दोघा तिघांवर तो भारी पडू शकतोय आणि हे झपाटलेला 1 आणि 2 मध्ये आपल्याला चांगलंच बघायला मिळाले. आता का? कारण तात्या विंचू ज्या भावल्यात आहे त्याच्या आधी जो नेमका तात्या विंचू जे दिलीप प्रभावळकर यांनी केला होता ते अक्षरशः डाकू होते आणि तो हरामीपणा त्यांच्यात आहे. म्हणजे ते स्किल तात्या विंचू मध्ये आहे. आता तिसरं महत्वाचं हे कंपॅरिझन स्पेशल पॉवर्स. आता स्पेशल पॉवर अनाबेलकडे अशी काय स्पेशल पॉवर आहे? एक वेगळी स्पेशल पॉवर तिच्याकडे आहे बघा. आता ती एकदम हरामी, शापित अशी झपाटलेली एक आत्मा आहे आणि ती लोकांना मॅन्युप्युलेट करू शकते. म्हणजे लोकांना खोळ्यात काढू शकते, लोकांच्या डोक्यात विचार घालू शकते, लोकांना विचार करायला लावून म्हणजे आपल्या वशमध्ये करून त्यांच्यातर्फे ती काहीतरी करायला लावू शकते. इव्हन लोकांना ती सायको पण बनवू शकते. त्याच्यानंतर टीव्ही बंद चालू करणे, खुर्ची हलवणे, वस्तू उडवणे या सगळ्या गोष्टी ती करू शकते. एकंदरीत काय, थोडासा जादूटोणा ती करू शकते. आता ती भूतच आहे म्हणा, आत्म प्रेत हे सगळं आहे तिच्यामध्ये, त्यामुळे ती या गोष्टी करू शकते. आता या बाबतीत आपला तात्या विंचू थोडा कमी पडतो. तो ना लोकांना मॅन्युप्युलेट करू शकतोय, लोकांना तो खोळ्यात काढू शकत नाही, लोकांना तो वशमध्ये करू शकत नाही, तो वस्तू हलवू शकत नाही, हे काहीही तो करू शकत नाही. टीव्ही बंद चालू करणे ह्या गोष्टी तो करू शकत नाही. पण त्याच्याकडे एक मास्टर स्ट्रोक आहे, तो म्हणजे बाबा चमत्कार यांनी दिलेला त्याच्याकडे महामृत्युंजय मंत्र. हा तोच तो ओम भगिनी बागोदरी येऊनी ओम भट स्वाहावाला. आता त्या ह्यानं काय करू शकतोय, जो काय आपलं तात्या विंचू आहे ना ते आपलं शरीर त्याग करून किंवा मरत असताना तो आपलं शरीर सोडून तो दुसऱ्याच्या शरीरामध्ये एखादी जीवित वस्तू असू दे किंवा बिन म्हणजे जीव असलेली वस्तू असू दे त्याच्यामध्ये तो प्रवेश करू शकतोय. तो तुम्हाला डायलॉग आठवतोय का? माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. हे तो करू शकतोय. म्हणजेच काय, त्याच्याकडे एक मृत्युंजय मंत्राची पॉवर आहे, ज्या पॉवरनं तो कुणाच्याही शरीरामध्ये प्रवेश करू शकतोय. आता तिथं अनाबेल ही तशी प्रवेश करू शकत नाही, पण ती लोकांच्या म्हणजे सायकोशी खेळू शकते, त्यांच्या मनाशी खेळू शकते, त्यांना पजेस करू शकते, प्रभावित करू शकते आणि त्यांना काहीतरी करायला भाग पाडू शकते. आता बोलूया शेवटचा मुद्दा, दोघं मरतात की अमर आहेत. आता याच्यामध्ये अनाबेल ही थोडीशी उजवी ठरते, कारण ही अनाबेल ही एक पिशाच आहे, आत्मा आहे आणि ती मरतच नाही, ती अमरच आहे. कारण का, तिला मारायचा असा कुठलीच पद्धत त्याच्यामध्ये सांगितलेली नाही. आता याच्या विरोधात थोडा तात्या विंचू बघा. तात्या विंचूच्या इथं जर गोळी मारली, इथं दोन्ही भुव्यांच्या मध्ये जर गोळी मारली तर तात्या विंचूचा खेळ खलास होतो. हे आपल्याला झपाटलेला 1 मध्ये महेश कोठारे यांनी त्याच्या इथं गोळी मारून ते दाखवून दिलंय. पण तेच इकडं तिकडं कुठं जरी गोळी मारली तर त्याला काही झाट फरक पडत नाही, हे तेवढंच दिसलंय. आता दोन्ही बाबतीत मला तर म्हणजे थोडीशी अनाबेल इथं उजवी वाटते. कारण का, थोडीशी काय म्हणतोय, पिशाच, भूत प्रेत, आत्मा या गोष्टी यांची पॉवर तिच्याकडे आहे. पण फिजिकल फाईटमध्ये मात्र आपला तात्या विंचू तिच्यावर भारी पडणार. आता जर समजा दोघं समोरासमोर आले, दोघांची फाईट झाली तर कोण कोणावर भारी पडेल? आता तात्या विंचू काय करेल, पहिला जाऊन त्याला फिजिकलच अटॅक करायला लागणार, कारण तात्या विंचू हा लांबनं अटॅक करू शकत नाही. पण अनाबेल ही काय करू शकते, जेव्हा तात्या विंचू लांब असतोय तेव्हाच ती वस्तू इकडून तिकडून हलवून त्याच्यावर फेकू शकते किंवा त्याच्या मेंदूशी खेळू शकते. पण त्याच्याशी मेंदूशी खेळणं पण हे इतकं सोपं नाही, कारण तात्या विंचू हा पहिलाच हरामी होता, तो एक डाकूच होता मारायच्या आधी, ज्या भावल्यात यायच्या आधी. त्यामुळे ती अनाबेल तशी करणार हे त्याला चांगलंच माहीत असणार. त्यामुळे दोघांची फाईट ही जबरदस्त होईलच. बाकी तुम्हाला या दोघांच्या पॉवरनुसार दोघांचं युद्ध झालं तर कोण कोणावर भारी पडेल हे मला कॉमेंटमध्ये सांगा. पण जितकी ती अनाबेल
अशी हॉरर वाटते ना, स्केरी भीतीदायक वाटते, तेवढाच आपला तात्या विंचू एकदम स्मार्ट आणि क्यूट